हॅलो फ्रेंड्स, वेल्थ कोच आणि फायनान्शियल कोच या नात्याने आज मी तुम्हाला 3 महत्त्वाच्या बजेटिंग टिप्स सांगणार आहे. पहिली बजेटिंग टिप्स आहे की ट्रॅक युअर एव्हरी एक्सपेन्स. तुम्हाला तुमचे प्रत्येक एक्सपेन्सेस ट्रॅक करणं अत्यंत गरजेचं आहे. हे करण्यामागचं रिझन हेच आहे की तुम्ही कोणते छोटे एक्सपेन्सेस करताय, कोणते मीडियम साइजचे एक्सपेन्सेस करताय आणि कोणते मोठे एक्सपेन्सेस करताय, हे तुम्हाला ज्यावेळेस ट्रॅक करता येतं, त्यावेळेस तुमचा स्पेंडिंगचा पॅटर्न तुम्हाला कळतो. एकदा का हा पॅटर्न तुम्हाला कळला ना, की तुमच्या आयुष्यामधले जे काही खर्च आहेत ना, याला तुम्ही योग्य पद्धतीने मॅनेज करू शकता. मॅक्सिमम लोकांचा हा प्रॉब्लेम आहे, की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना खर्च कोणकोणत्या प्रकारचे असतात, हे बिलकुल देखील कळत नाही. माझी दुसरी बजेटिंग टिप आहे आणि ती म्हणजे प्रायोरिटाइज युअर स्पेंडिंग. तुमच्या स्पेंडिंगला तुम्हाला 3 कॅटेगरीमध्ये प्रायोरिटाइज करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये पहिली कॅटेगरी असेल तुमच्या नीड्स, सेकंड कॅटेगरी असतील तुमची वॉन्ट्स आणि तिसरी कॅटेगरी असेल तुमच्या सेव्हिंग्ज. आता या 3 कॅटेगरीमध्ये जी पहिली कॅटेगरी नीड्स यामध्ये तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये असे खर्च असतात, की ते तुम्ही टाळू शकत नाही. आता या खर्चांना पहिल्यांदा लिस्ट आउट करा, ज्यामध्ये तुमचं युटिलिटी बिल असू शकतं, ग्रॉसरी बिल असू शकतं, तुमचं रेंट असू शकतं, मेंटेनन्स असू शकतं. तर हे सगळे गरजेचे खर्च एका लिस्टवरती मेन्शन करा. त्यानंतर वॉन्ट्स येतात. या वॉन्ट्समध्ये तुमचं एंटरटेनमेंट येऊ शकतं. तुम्हाला मूव्ही बघायचं तर मूव्ही बघण्यासाठी तुम्ही जे काही खर्च करताय ते येऊ शकतं किंवा एखादं स्पोर्ट्स तुम्हाला खेळण्याची खरंच इच्छा असेल, तर स्पोर्ट्समध्ये तुम्हाला काही पैसे तुम्हाला खर्च करावे लागतात. तर ही पण गोष्ट त्या एंटायर नीड्स आणि वॉन्ट्समध्ये कन्सिडर करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला. त्यानंतर तिसरी महत्त्वाची जी प्रायोरिटी आहे, ती आहे तुमचे सेव्हिंग्ज. आता जनरली मॅक्सिमम लोकांना नीड आणि वॉन्ट्स आयडेंटिफाय करता येत नाही आणि त्यामुळे काय होतं, की त्यांच्याकडे पैसे उरत नाही. तर सेव्हिंग्ज का करायच्यात, की तुमच्या भविष्यामध्ये तुमचे खूप सारे फ्युचरचे फायनान्शियल गोल्स आहेत. त्या गोल्सना प्रायोरिटाइज करून काही प्रमाणामध्ये तुम्हाला सेव्हिंग्ज देखील करणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टिंग करणं पण फार गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची बजेटिंग टिप आहे आणि ती आहे सेट युअर ऑल गोल्स. म्हणजे तुमचे जे काही प्रायोरिटाइज गोल आहेत, रिअलिस्टिक गोल्स आहेत, त्यांना सेट करणं फार गरजेचं आहे. जसं तुमचं रिटायरमेंट भविष्यामध्ये पुढील 10-15 वर्षामध्ये येऊ शकतं. तुमच्या मुलांचं हायर एज्युकेशन येऊ शकतं. त्यांचा लग्नाचा खर्च येऊ शकतो. हे सर्व ना तुमचे इम्पोर्टंट रिअलिस्टिक गोल आहेत. यांना टाळू नका. यांच्यासाठी इन्व्हेस्टिंग करायला सुरुवात करा. जेणेकरून तुमच्या फायनान्शियल प्लॅनमध्ये या सर्व गोष्टींची तरतूद देखील तुम्हाला करता येईल. तो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 महत्त्वाच्या बजेटिंग टिप्स दिलेल्या आहेत. पण त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग कशी करायची, या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये रिस्क मॅनेजमेंटचं काय महत्त्व आहे, डायव्हर्सिफिकेशनचं काय महत्त्व आहे, एका लाईव्ह केस स्टडी मार्फत मी समजवणार आहे. तर मित्रांनो, जास्त वेळ नका घालवू. तुमचं नाव आजच रजिस्टर करा. तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट एका शिस्तबद्ध आणि सायंटिफिक वेमध्ये कसं करायचं हे शिकण्यासाठी जरूर कॅलेंडर तुमचं बुक करा. मित्रांनो, तोपर्यंत थँक यू सो मच. बाय बाय. टेक केअर.